नमस्कार, मी पायल आपलं नवीन अशा व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते। कशा आहात तुम्ही? मस्त असाल, मजेत असाल अशी आशा करते। हा दिवस म्हणजे गुढीपाडव्याचा दुसरा दिवस आणि या दिवशी होतं स्वामी समर्थ प्रकट दिवस आणि तो आपल्यासाठी खूप महत्त्वाचा दिवस असतो। जे स्वामी भक्त असताना त्यांना या दिवसाची खरंच ओढ लागलेली असते आणि ते खूप वाट बघत असतात। तर माझंही तसंच आहे आणि देवांची छान सकाळी पूजा केलते आणि आता चैत्र नवरात्र आहे, तर चैत्र नवरात्रीचा दुसरा दिवस असल्यामुळे देवीचीही पूजा करायची होती। जो कलश मांडला होता ना ते आपल्याला उचलायचा नसतो, तो 9 दिवस आपल्याला तसाच ठेवायचा असतो आणि त्याची पूजा करायची असते। तर देवांची पूजा मी करते, फक्त कलश काही उचलला नाही। आणि हे फूल आलं होतं छान, जेव्हा आपण असं फूल येतं ना असं म्हणलं जातं की आपली पूजा देवांनी मान्य केली आहे। तर ते बघूनच खरंच खूप मनाला प्रसन्न वाटतं, कारण आपण पूजा जे करतो ना ते देवापर्यंत पोहोचावी असं प्रत्येकाला वाटत असतं। आणि या दिवशी स्वामी समर्थ प्रकट दिन असल्यामुळे स्वामींचे छान अभिषेक झाला पाहिजे, पूजा झाली पाहिजे आणि स्वामींसाठी जेवढं जेवढं करता येईल तेवढं आपल्याला या दिवशी करायचं असतं। तर इथं मी स्वामींचा छानसा अभिषेक करून घेते। पाणी, दूध, पंचामृत, त्यानंतर मध, साखर, आपल्याकडं ज्या गोष्टी अवेलेबल आहेत ना त्या दृष्टीनं आपल्याला अभिषेक या दिवशी करायचा। पण या दिवशी स्वामींची जेवढी सेवा आपल्याला जमेल ना तेवढी सेवा जास्त करायची। पारायण कोण करतं, कोणाकोणाचं 7 दिवसाचं पारायण असतं। तर या गोष्टी केल्यानंतर आहे ना घरात एकदम पॉझिटिव्ह वाटतं, तर वाटतंच, पण आहे ना मन एकदम प्रसन्न राहतं। कारण स्वामीसाठी आपण जेवढं करेल म्हणजे स्वामी आपल्याकडून करून घेतात। आपण काहीच करत नसतो, स्वामी सगळं आपल्याकडनं करून घेत असतात। त्यामुळं आपण करतो म्हणण्यात काहीच अर्थ नाही आहे, स्वामी करून घेतात हेच म्हणलं पाहिजे। याच्यावर आहे ना मी तांदूळ ठेवणार आहे आणि थोडेसे फुलं ठेवून स्वामींना याच्यावर विराजमान करणार आहे आणि मग पूजा करणार आहे स्वामींसाठी। आहे ना यावेळेस मला खूप साऱ्या गोष्टी करायच्या होत्या, पण आहे ना कधी कधी आपण ठरवतो एक आणि होतं एक, त्यामुळं मन थोडंसं नाराज होतं। पण ठीक आहे, आज नाही झालं तर थोड्या दिवसांनी ही सही असं म्हणून मी पुढं चालते। तर इथं आहे ना स्वामींना मी अत्तर लावून घेतलं आणि यावेळेस ज्या गोष्टी भेटल्या नाहीत त्या गोष्टी मी लवकरच आणून ठेवणार आहे, जेणेकरून आहे ना जेव्हा असेल तेव्हा नाही मिळलं तर मग त्याचं दुःख जास्त होतं। तर तसं होऊ नये म्हणून मी त्या गोष्टी अगोदरच आणून ठेवणार आहे। स्वामींना छानपैकी चंदन लावलं आणि आपल्याला आहे ना स्वामींची पूजा करताना नामस्मरण करायचं आहे, म्हणजे तोंडामध्ये अखंड आपल्याला श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असं ठेवायचं। त्यामुळं घरामध्ये एकदम पॉझिटिव्ह वाटतं आपल्याला। आणि एखादी पूजा असेल ना तर नामस्मरणाने त्या पूजेचं एकदम वातावरण असं एकदम शुद्ध होतं, त्यामुळं या गोष्टी करायच्या। तर स्वामींचं रूप माझ्या इतकं छान दिसायला लागलं आणि हे मी अक्कलकोटवरून पादुका आणल्या होत्या, छोट्या छोट्या आहेत पण आहे ना इतक्या छान वाटतात ते पूजेमध्ये। तर त्यालाही मी अभिषेक केला होता आणि अभिषेक करून झाल्यानंतर त्याची ही पूजा करून घेतली, चंदन ते लावून घेतलं आणि ही सारणव्रत आहे तर त्याची ही पुस्तकाची ही पूजा करून घेतली आणि स्वामींची आरती करून घेतली। तर हा दिवस म्हणजे इतका तर दरवाजाला हळदीचं लेपन केलं जातं या दिवशी। आणि या दिवशी कोण कोण आहे ना पारायण करतं, 1 दिवसाचं करतं, कोण 7 दिवसाचं करतं आणि 21 दिवस स्वामी समर्थांची सेवा केली जाते। तर आता कोणाकोणाला जमत नाही ते 1 दिवसाची तरी किमान करतं, पण आहे ना सेवा करणं खरंच खूप महत्त्वाचं आहे। आणि जेवढं सेवा नाही जमली तरी नामस्मरण तरी किमान करावं आणि नामस्मरणामध्येही तेवढी ताकद असते। तर तसं आपल्याला जमेल तसं आपण सेवा करतच असतो स्वामी समर्थांची। तर इथं आहे ना माझं तेल संपलं होतं तर तेल बनवून घेतलं, कारण आहे ना बाहेरचं तेल आणण्यापेक्षा असं फ्रेश तेल मी बनवते घरी आणि याच्याने खरंच मला आता फरक जाणवतो। आणि हे तेल आठवडा महिना म्हणजे माझं संपलं की मी बनवतेच। आणि त्यानंतर संध्याकाळी आम्ही निघालो होतो मंदिरात गेलो होतो, पण इतकी गर्दी होती मंदिरात, कारण सगळे स्वामी भक्त बऱ्यापैकी आता झाले आहेत, त्यामुळे ना मंदिरात तर गर्दी असणारच। आणि मग हे डायरेक्ट तुम्हाला दुसऱ्या दिवशीचं कधी कधी आपल्याला अडचणीवर आहे ना खूप मात करावी लागते आणि मी आहे ना त्या दिवशीचं खूप शूट केलं होतं, पण माझ्या मोबाईलने मला खरंच दागा दिला, त्यामुळं मला
ते काहीच टाकता आलं नाही. तर माझ्या मोबाईलचा खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे. आता मोबाईल 1 वर्ष झाला, फक्त 1च वर्ष झालं तरी पण तेवढा प्रॉब्लेम देत आहे. आणि मोबाईलचा प्रॉब्लेम म्हणजे ना नवीनच प्रॉब्लेम मला तर दिसला, की याच्या अगोदर मी कोणाचं ऐकलंही नाही आणि झालंही नसेल बहुतेक. जे अगोदरची टी व्ही असायची त्याच्यावर असे प्रॉब्लेम आल्यावर अंटिनावाली टी व्ही असायची त्याच्यावर कसे असे पट्टे येतात, तसं मी जो व्हिडिओ काढला आहे ना त्याच्यात पट्टे येतात. एखादा तुम्ही व्हिडिओ बघितला असेल ना तर त्याच्यामध्ये माझा अगोदरच्या व्हिडिओमध्ये एखाद्या बघितला असेल ना तर माझ्याकडनं चुकून थोडासा तो व्हिडिओ आला. तर तसा प्रॉब्लेम आता जास्तच व्हायला लागला. मला असं वाटायचं कधी कधी दिसत असेल ते कशामुळं तरी, पण आहे ना आता तो जास्तच व्हायला लागला. मी जे शूट करते ते मला काहीच टाकता येत नाही. त्यामुळं मी थोडंसं म्हटलं थांबावं आता, आणि मग त्यामुळं मग मी विचार करते तो रिपेअर करायला अगोदर टाकला, पण ते काही सॉल्व झालं नाही. पण आता मला माझ्या डोक्यात आहे की दुसराच मोबाईल घ्यावा लागते की काय, पण असं होतं. तर तर मोबाईलचं लवकरच मी सॉल्व करायचा प्रयत्न करणार आहे, कारण व्हिडिओ जात नाही आहेत. तर इथं आहे ना मी सिंपलच अशी भाजी केली, गावाकडच्या पद्धतीची शेवग्याची भाजी, पण अप्रतिम लागते. कारण आता 2 दिवस पुरणपोळीचा नैवेद्य, त्यामुळं भरपूर पोटामध्ये गोडधोड गेलं आहे. त्यामुळं म्हटलं आता गोडधोड गेलं ना असं खूप गोड होतं. मग एका दिवशी मग असं वाटतं की जरा तिखट झणझणीत खावं. आणि शनिवार होता त्यामुळं नॉनव्हेज तर काय, आणि तसंही मी नॉनव्हेज खात नाही, त्यामुळं मग असं तिखट झणझणीत काहीतरी असावं म्हणून मग मी शेवग्याची छान गावाकडल्या पद्धतीची भाजी केली आणि भाकरी केली. असा सिंपल ही छान लागतो. आणि खरंच गावाकडची आठवण तर आपल्याला येतेच. त्यामुळं मग कधी कधी असं आठवण आली की असं स्वयंपाक छान करते. आणि भाकरी चपाती तर आपण रोजच खातो, पण भाकरी मला आवडते. संध्याकाळच्या जेवणामध्ये तर भाकरी असेल ना तर खूप छान वाटतं. आणि स्वामी समर्थ प्रकट दिना दिवशी मी बेसनचे लाडू आणि पुरणपोळीचं मी पुरण ठेवलं होतं, तर त्याचेच पुरणपोळी केली. पण ते शूट केलं होतं पण ते काही दिसलं नाही, त्यामुळे ते काही मला टाकता आलं नाही. तर असा होता आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया अजून छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.